श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे जाणून घ्या. बाळा, आज माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. हा फक्त शब्दाचा संदेश नाही, तर या संदेशामार्फत खास तुला बोलवण्यासाठी, तुझ्यासोबत संवाद साधण्यासाठी आज मी इथे उभा आहे. आयुष्यात कितीही संघर्ष, संकटे आले, कितीही दुःखाने मन भरून आले, तुला किती वेळा आपल्या लोकांनी साथ सोडले, तरी बाळा तू निराश होऊ नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचं मला स्पर्श होतो. जगाने तुला चुकीचं ठरवले, तुझी बाजू कोणी ऐकून घेतलं नाही, तुझ्यावर खोटे आरोप झाले, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला, तरी सत्य कधीच हरत नाही. सत्याला उशीर होतो, पण प्रभाव कधीच होत नाही. आज तुझी परीक्षा सुरू आहे, पण उद्या हाच काळ तुझ्या विजयाची साक्ष देते. म्हणून मन खंबीर ठेव. श्रद्धा ढासळू देऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझा हात कधीच सोडत नाही. बाळा, जेव्हा सगळे तुला सोडून जातात, तेव्हा समज की मी तुला माझ्याजवळ आणत आहे. जेव्हा माणसाकडून अपेक्षा संपतात, तेव्हा भक्तीची खरी सुरुवात होते. प्रत्येक वेदनेमागे एक मोठं अर्थ असतो. त्या अपमानामागे तुझ्या आत्म्याला अधिक सामर्थ्य देण्याचा माझा संकल्प असतो. लोकांचे बोलणे ऐकून खचू नकोस. जे तुला ओळखत नाही त्यांना तुझी किंमत कशी कळणार? वेळच त्यांना उत्तर देईन. कर्माचा न्याय अचूक असतो. कोणी कितीही अन्याय केला तरी कर्म कधीच कुणाला सोडत नाही. आज ज्यांनी तुला रडवले त्यांनाही त्याच्या कर्माचे फळ योग्य वेळी मिळेल, म्हणून सूड घेण्याचा विचार करू नकोस. शांत राहा, संयम ठेव आणि सत्कर्म करत राहा, कारण माझ्या भक्ताचा विजय हा नेहमी संयमातून जन्म घेतो. तुझ्या आयुष्यातील हा अंधार कायमचा नाही. रात्रीनंतर जसा सूर्य उगवतो, तसंच तुझ्या जीवनातही आनंदाचा प्रकाश उगवणार आहे. आज तुला वाटत असेल की सर्व संपले आहे, पण मी सांगतो, अजून काही संपलेलं नाही. उलट तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्व सुरू होण्याची हीच वेळ आहे. तुझ्या नशिबाचे दारे उघडण्यासाठी मी योग्य क्षणाची वाट पाहत आहे. तू फक्त श्रद्धा आणि सुबरी ठेव. प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने कर. भीतीऐवजी विश्वास सोड. रडण्याऐवजी प्रार्थना कर. तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त कर. मग पहा परिस्थिती कशी बदलू लागते. बाळा, लक्षात ठेव, मी कधीही माझ्या भक्ताला अर्ध्या वाटेवर सोडत नाही. अनेकदा तुला वाटतं की मी शांत आहे, पण माझी शांतता म्हणजे दुर्लक्ष नाही. मी तुझ्यासाठी योग्य वेळ घडवत असतो. फळ पिकवण्यासाठी वेळ लागतो, तसे जीवनातील मोठे चमत्कार घडवण्यासाठीही योग्य वेळ लागते. अधीर होऊ नकोस. प्रत्येक दिवस तुला तुझ्या ध्येयाजवळ घेऊन जात आहे. तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाही. तुझ्या प्रार्थना निष्फळ ठरणार नाही. तू केलेलं प्रत्येक चांगली कृती, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक निस्वार्थ भावना माझ्यापर्यंत पोहोचते. त्याचे फळ तुला नक्की मिळेल. आज मी तुला एवढंच सांगतो, स्वतःचा विश्वास कधीही गमवू नकोस. तुझे मन पवित्र ठेव. दुसऱ्याचे वाईट करू नकोस. क्षमा कर, पण अन्यायाला घाबरू नकोस. सत्याच्या मार्गावर चालत राहा. तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. तुझ्या कष्टाचे सोने होईल आणि तू ज्या दिवशी मागे वळून पाहशील, त्या दिवशी तुला समजेल की प्रत्येक संकटाने तुला अधिक मजबूत बनवले. तो दिवस दूर नाही. माझ्यावर अखंड श्रद्धा ठेव. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या पुढे आहे, तुझ्या मागे आहे. योग्य वेळ आली की तुला माझ्या कृपेची अनुभूती होईल. तुझ्या आयुष्यात सुखाने भरून जाईल आणि तुझे मन शांततेने न्हाऊन निघेल. फक्त एवढं लक्षात ठेव, श्रद्धा ठेव,
सुबुरी ठेव, कर्म चांगले ठेव आणि माझे नाव अखंड घेत राहा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. बाळा, अनेक वेळा तुला असं वाटतं की माझी प्रार्थना मी ऐकत नाही, माझे दुःख मला दिसत नाही आणि तुझ्या हाकेला मी उत्तर देत नाही. पण हे सत्य नाही. मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. तुझ्या मनातील बोललेले शब्दही मला ऐकू येतात. तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तू जेव्हा रात्री एकटा जागा राहून काळजी करत असतो तेव्हाही मी तुझ्या जवळ उभा असतो. तुझ्या मनात धैर्य निर्माण करण्याचे काम मी शांतपणे करत असतो. म्हणून स्वतःला कधीही एकटं समजू नकोस. माझ्या भक्ताला मी कधीच निराधार ठेवत नाही. ज्या दिवशी तुला वाटेल की आत्ता सर्व मार्ग बंद झाले आहेत, त्याच दिवशी मी तुझ्यासाठी असा मार्ग उघडेल ज्याचा तू कधीही विचारही केला नसेल. बाळा, आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ही पैशाची नसते तर मनाची असते. मन खचले तर सर्व काही हारल्यासारखे वाटते, पण मन जिंकले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणून तुझे मन माझ्या चरणी अर्पण कर. चिंता मला दे आणि कर्तव्य तू करत राहा. सध्या भविष्याची भीती बाळगू नकोस. जे अजून घडलेच नाही त्याच्यासाठी आजचे सुख गमवू नकोस. मी तुझ्या उद्याची व्यवस्था आजपासूनच करत आहे. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतो. संकट कायमचं नसते, पण श्रद्धा कायमची असली पाहिजे. श्रद्धा जिवंत असेल तर आशा जिवंत राहते आणि आशा जिवंत असेल तर जीवनात चमत्कार घडत राहतात. ज्यांनी तुला कमी लेखले, तुझ्या अपेक्षावर हसले, तुझ्या प्रामाणिकपणाला मूर्खपणा समजले, त्याच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. कारण त्याचे वागणे हे त्याच्या कर्माचे प्रतिबिंब आहे आणि तुझे मागणे हे तुझ्या संस्काराचे. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचे चांगलेपणा सोडू नकोस. जग बदलण्याआधी तू स्वतःमध्ये प्रकाश निर्माण करावे लागते. तू स्वतः प्रकाश बघ. तुझ्या वागण्यात प्रेम ठेव, तुझ्या शब्दात गोडवा ठेव आणि तुझी कृती प्रामाणिकपणा ठेव. मग काळ सत्य तुझी ओळख निर्माण करेल. लोकांचे मन बदलण्यासाठी वादाची गरज नसते. वेळ आणि तुझं कर्माचं सर्वात मोठे उत्तर असते. बाळा, लक्षात ठेव, मी तुला मोठ्या कार्यासाठी तयार करत आहे. म्हणूनच तुला मोठ्या परीक्षा द्यावे लागत आहे. सोन्याला जसे अग्नीतून जावे लागते तसेच माझ्या भक्तालाही संकटातून जावे लागते, पण त्या संकटानंतर त्याचे जीवन अधिक तेजस्वी होते. म्हणून तू परीक्षांना घाबरू नकोस. प्रत्येक अडथळा तुला अधिक सक्षम बनवत आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामध्ये माझी योजना आहे. आज तुला त्याचा अर्थ कळणार नाही, पण उद्या मागे वळून पाहिल्यावर तुला जाणवेल की जे काही घडेल ते तुझ्या भल्यासाठीच होतं. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. तुझ्या कष्टांना योग्य फळ लाभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.